आज देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन ठिकठिकाणी झेंडे फडकलेले आहेत, तिरंगा फडकलेला आहे आणि आजही या देशामध्ये बेरोजगारी, भूक, कायदा सुव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा याची गंभीर समस्या आहे. निदान नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री जे आता 75 वर्षाचे होते आणि देशाचे स्वातंत्र्य 79 वर्षाचे. या 79 वर्षामध्ये देश नक्कीच प्रगती पथावर गेला. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशामध्ये एक सुई आणि धागाही बनत नव्हता. आज तो देश अनेक बाबतीत पुढे गेला. त्याचं श्रेय या देशाचं नेतृत्व करणाऱ्या सर्व नेत्यांना झालं. काही लोकांना वाटतंय की 2014 साली देश स्वतंत्र झाला, पण 2014 नंतर देश स्वतंत्र झाला म्हणण्यापेक्षा देश खड्ड्यात गेला. या विषयावर चर्चा न करता आता आपण देशाला स्वातंत्र्याला शुभेच्छा देऊया आणि या देशातले आदिवासी, शोषित, पीडित ज्यांनी अद्याप स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेला नाही त्यांच्यापर्यंत यापुढे तरी स्वातंत्र्याची किरणं जावीत या आपण शुभकामना देऊ. आता बोला. देश स्वतंत्र झाला, प्रगती करतो असे म्हणतात, देश असे प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी काही ना काहीतरी योगदान दिले. भारतीय जनता पक्षाचं योगदान इतकंच आहे. गेल्या 10 वर्षात हा देश धार्मिक होता, तो त्यांनी धर्मांध केला. हा देश धार्मिक होता, भारत वर्ष झाला आपण म्हणतो. हा देश कमालीचा श्रद्धाळू, धार्मिक, त्या श्रद्धाळू आणि धार्मिक देशाला भारतीय जनता पक्षानं आपल्या राजकीय स्वार्थासाठी गेल्या 10 वर्षामध्ये टोकाचं धर्मांध केलं आणि ही धर्मांधता या देशामध्ये जातीय धार्मिक फूट पाडते आणि ती देशाच्या स्वातंत्र्याला अत्यंत धोकादायक. स्वदेशीचा जो नारा त्याने दिलेला आहे हा नारा ही काँग्रेस पक्षाची देणगी आहे. ते काँग्रेसने काय दिलं विचारतात ना. स्वदेशीची देणगी, स्वदेशीचा नारा हा या देशामध्ये स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतर सुद्धा काँग्रेस पक्षानं दिला. महात्मा गांधीने दिला, लोकमान्य टिळकांनी दिला, पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिला. म्हणून तो एक खादी आली ना. ब्रिटिश कापडाची होळी करा आणि स्वदेशी वापरा आणि त्यातून खादी आली, गांधी टोपी आली. एक दिवस नेहरू गांधी टोपी घालून भाषण करतील, शेवटचे जो काळ चालू आहे ना. स्वदेशीचा नारा हे काँग्रेसची देणगी आहे आणि नेहरू आज काँग्रेसवादी, मोदी आज काँग्रेसवादी झाले. नेहरूवादी झाले आणि गांधीवादी झाले. त्यांनी ट्रम्प यांना इशारा दिला असे देखील चर्चा आहे. मोदींनी ट्रम्प यांना इशारा दिला. मोदी कोणाचंही नाव घेऊन कोणाला इशारा देत नाही, तेवढी हिंमत त्याच्यामध्ये नाही. ते कोणाचे नाव घेत नाही. मराठीमध्ये गाणं आहे, नाव घे ना पोरी लाजू नको. बरं का, त्यांच्यासाठीच आहे. अरे घ्या ना नाव, ट्रम्पचं घ्या, देशाच्या शत्रूचं घ्या, खुलेआम घ्या. पण पंडित नेहरूंचं काय घेतात, ज्याने देश घडवला त्यांचंच नाव घेतात. हा ट्रम्प बुस मारतोय तिथे बसून, रोज शिव्या घालतोय देशाला. तुम्हाला शिव्या घालतोय. नाव घ्या. नाव घ्यायला लाजताय कशाला आणि घाबरताय कशाला? आम्ही घेतोय ना. अमेरिकेत जाऊन घेऊ आम्ही, व्हाईट हाऊसच्या समोर घेऊन आम्ही देऊ. पाकिस्तानला इशारा दिला त्यांनी पुन्हा एकदा. चीनला पण द्या. पाकिस्तानला इशारा देणं खूप सोपं आहे, पण पाकिस्तानच्या मागे चीन आहे. पाकिस्तानच्या मागे चीन आहे. जनरल मुनीरच्या मागे ट्रम्प आहे. हे मोदी कसे विसरतात? लाल किल्ल्यावरून त्यांनी खोटं भाषण करू नये. पाकिस्तानचा जो आर्मी चीफ आहे जनरल मुनीर, जो आम्हाला धमक्या देतो अणुयुद्धाच्या, त्या मुनीरला ट्रम्पनं एका टेबलावर व्हाईट हाऊसमध्ये जेवायला बसवलं. आमच्या आर्मी चीफला बोलवलं नाही. मग मोदींनी ट्रम्पला आव्हान दिलं होतं
आणि या पाकिस्तानच्या मागे चीन आहे. नुसतं चीनला पाकिस्तानला दम देऊन चालणार नाही. चीनला दम दिला पाहिजे. पाकिस्तानच्या मागे उभं राहते. याद राखा. आज स्वातंत्र्य दिन आहे, परंतु राज्यात 7 ठिकाणी अशा वेगवेगळ्या घटना घडल्यात. आंदोलनाच्या कोण आत्मघात करते, हे आमचं स्वातंत्र्याची आजची व्याख्या आहे. म्हणजे मगाशी म्हणालो, शोषित, पीडित, दुर्बल यांच्यापर्यंत अद्याप स्वातंत्र्य पोचलेलं नाही. अजिबात. आज हे लोक भुके कंगाल आहे. आजही मोदी जे भाषण करतात लाल किल्ल्यावरून, ते 80 कोटी जनतेला 5 किलो 10 किलो धान्य देतात जगण्यासाठी. ही शोकांतिका आहे त्यांच्या स्वातंत्र्याची, मोदींच्या 10 वर्षातल्या. आजही 10 किलो धान्य देऊन कसं विकत घेत आहे. सुप्रीम कोर्टामध्ये पीएमची वेळ तपासणी झाली, त्यामुळे पराभूत उमेदवार जो विजय झाला हरियाणाचा विषय. बघा, हरियाणा मधल्या पानिपत मधलं एक गाव आहे बरं का, लाठी गौर म्हणून. 2022 साली तिथे एक निवडणूक झाली सरपंच पदाची. अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे. तो उमेदवार हारला. निवडणूक ईव्हीएम वर झाली. त्याला विश्वास होता की हा निर्णय चुकीचा आहे, गडबड केली आहे लोकांनी, भाजपवाल्याने. हायकोर्टात गेला, सेशन कोर्टात गेला. त्याच्या आधी कोणी त्याला न्याय दिला नाही. त्याची एकच मागणी होती की त्या भागातल्या बूथ क्रमांक 69 मधली फक्त मतमोजणी परत करा. सुप्रीम कोर्टात त्याने आपली बाजू मांडली. सुप्रीम कोर्टाने 69 बूथ नाही तर सगळ्या ईव्हीएम मागवल्या आणि आपल्या समोर मतमोजणी केल्यावरती पराभूत उमेदवार प्रचंड मताने विजयी झाला. याचाच अर्थ असा आहे, ईव्हीएम घोटाळे करून तुम्ही चिंता, पण आम्ही जे सगळे लोक आहोत ते हरल्यावरती फक्त खडे फोडतो भाजपच्या नावानं, निवडणूक आयोगाच्या नावानं. पण जर त्या उमेदवाराप्रमाणे जर आम्ही मोहित कुमार त्याचं नाव, जर मोहित कुमार प्रमाणे आम्ही लढाई केली शेवटपर्यंत, तर भारतीय जनता पक्ष औषधाला शिल्लक राहणार नाही. हा ईव्हीएम घोटाळ्यातून निवडून आलेले प्रधानमंत्री, गृहमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार सुद्धा. आगाऊ साहेब, आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी चिकन मटणाची दुकानं बंद ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी विरोध केला, दुकानं सुरू केलेली आहे. आंदोलनं देखील आज काही ठिकाणी झालीत या सगळ्या प्रश्नावरून. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा आणि खाण्यापिण्यावरील बंधनाचा काय संबंध आहे? ब्रिटिश सोडून गेले तेव्हाही त्यांनी अशी बंधन आमच्यावर खाण्यापिण्याची लादली नव्हती. आज धार्मिक सण नाही आहे, आज विजय उत्सव आहे. लोकांनी जे हवं ते खायचं, हवं ते प्यायचं, बेधुंद व्हायचं. असा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा असायला पाहिजे. जे मगाशी म्हणालो की धार्मिक राज्य होतं, धार्मिक देश होता, यांनी धर्मांतर केलं. त्यांनी तालिबानी प्रवृत्तीचा धर्म इथे आचरणात आणण्यासाठी बंधनं लावली. जसे आता स्वातंत्र्य दिनी मांस खायचं नाही, मांस विक्री बंद, हा नवीन नियम कोणी आणला? काय काँग्रेसने आणला? म्हणजे काय, कुठे आणला काँग्रेसने? कत्तलखाने बंद ठेवा असा निर्णय दिला असेल, पण त्याला त्याच्यात तुम्ही धर्मांतर टाकला. खाणारे खाणार, कुणी यांचं ऐकतं का? महाराष्ट्र आहे शिवरायांचा, छत्रपतीचा. छत्रपती काँग्रेसच्या काळात निर्णय झाला असं बघा, कत्तलखाने बंदचा निर्णय झाला असं म्हटलं जातं. त्या दिवशी कत्तलखाने बंद, शासकीय सुट्ट्या असतात, त्यात एक सुट्टी आहे, कळलं? कत्तलखाने शासकीय आहे. आता आमच्याकडे देवनार कत्तलखाना महानगरपालिकेचा आहे, शासनाची सुट्टी आहे. त्याच्या पलीकडे काय आहे? याचा अर्थ तिथे मटण विक्रीला बंदी नाही. सन्माननीय राज ठाकरे चुकीचं नाही बोलले. मुंबईसह महाराष्ट्रात म्हणतोय, मुंबई तर आहेच. मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहे. माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे. नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार, ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू, कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू. अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह, जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे. आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आणि ती राहणार. आता कोणतीही शक्ती आली, अघोरी शक्ती आली, तरी ही वज्रमूठ मराठी माणसाची करू शकत नाही. आगामी काळात आपण मनसे
सोबत एक मोर्चा सुद्धा नाशिकमध्ये काढतायत. त्या मोर्चाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असतील नाशिकमध्ये. मोर्चाला कोण एकत्र असतील त्याच्या मोर्चाला दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातले शहरातले नेते एकत्र असतील हे मी नक्कीच सांगतो. तुम्ही ते नपुंसक वक्तव्य केलं होतं त्यावरून भाजपचे प्रवक्ते नवनाथ पण यांनी माफी मागावी तुम्ही असं म्हटलंय. आणि ते नपुसक लोक आहेत त्यांना ते स्वतः नपुसक असल्याचा भास होतो. महाराष्ट्राला नपुसंक करण्याचं काम सुरूच आहे ना. तर चुकीचं काय आहे. या राज्य हा मर्दांचा महाराष्ट्र होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, छत्रपती संभाजीराजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र. त्याने सदैव शौर्याची गाथा गायली. पण गेल्या 10 वर्षामध्ये दिल्लीकडून असे प्रयत्न होत आहेत की महाराष्ट्र कमजोर व्हावा, दुर्बल व्हावा आणि शंड व्हावा. मी बरंच सांगतोय, शंड व्हावा. तुम्ही माफी मागावी असं ते मागणी करतो. कोण चुत्या आहे काय तो असे मागणी करतोय? चुत्या आहे का तो कोणी? साला मराठी माणूसच आहे ना तो. काय त्याची सुंतागिरी आहे? विचारा जाऊन त्याला. मी बरोबर बोललेलो आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला, मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीनं प्रयत्न करतायत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर. पण महाराष्ट्र स्वाभिमानी. आम्हाला माहिती आम्हाला काय खायचंय, काय प्यायचं आणि कधी तलवार उचलायची. ती तलवार आता 2 ठाकरे बंधूंनी उपसलेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राची मर्दानगी काय आहे ती उचलून बाहेर येईल. हे भाजप बिजवचं मला तुम्ही सांगू नका हो. अरे जाऊ जाऊ त्यांना माफ करा. बोलत काय नेमकी चर्चा झाली, काय आढळलं? आम्ही कालपासून साधारण आहे शिवसेनेचे सर्व जिल्हा पदाधिकारी, शहरातले आता मान दत्ताजी गायकवाड आहे, डीजी सूर्यवंशी आहे, वसंतराव गीते आहेत, आमचे केशव तात्यापूरचे आहेत, आमचे राजाभाऊ आहेत, आमचे पाठीमागे आमचे भैया माने असतील, सगळे पदाधिकारी जिल्ह्यातले, नितीन आहेर आहे, सगळे जिल्हा प्रमुख, सगळे तालुका प्रमुख, सगळे उपजिल्हा प्रमुख तिथे आले. जिल्हा परिषद कशा प्रकारे लढवायची त्याच्यावर मंथन झालं आणि आम्ही ताकदीनं जिल्हा परिषदा, नगरपंचायती लढू. शहरातला विषय महानगरपालिकेचा, तो विषय संपलेला. त्याच्यावरती फार चर्चा करण्यात आता आम्ही काही वेळ घालवणार नाही. झालं ना आमचं काय करायचं आम्ही आमचं अंतर्गत ठरलेलं. ग्रामपंचायतीचं ना त्याच लेवलचे आहेत ते. चला वकिलांनी जो युक्तिवाद केला तो तुम्हाला पटतोय का? ते म्हणताय की अंतर्गत वादामुळे, माहितीच्या अंतर्गत वादामुळे दादा भुसेचं नाव घेऊन त्यांना टार्गेट केलं जातं अनिल पवार असं त्यांचे वकील म्हणतायत. आतापर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडीवर केलेली भाषणं या वकिलांनी समजून घेतली पाहिजे. जेव्हा आमच्या सारख्या विरोधकांना अटक करत होते देशभरात, तेव्हा मोदी त्या कृतीचं समर्थन करत होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की ईडी उत्तम प्रकारे काम करते, ईडी को मैंने खुली छूट दी. आता जर प्रधानमंत्र्यांनी ईडीला खुली छूट दिलेली आहे आणि शिंदे गटाच्या संदर्भात मंत्र्याचा एक नातेवाईक पकडला गेला असेल तर पंतप्रधानांच्या वक्तव्याचं स्वागत केलं पाहिजे. हा, प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं ईडी को खुली छूट दी है.